असं का झालं याच्याबद्दल आपण त्यांच्याकडे जाऊयात। आपला कॅमेरा सुद्धा तिथे लागलेला आहे, माध्यम सगळे तिथे आहेत, पण प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण आधी त्यांच्याकडे जाऊया। प्रफुल्ल, तुम्ही ती सगळी पत्रकार परिषद बघितली, अनेक प्रश्न सुद्धा तुम्ही विचारले, पण सर्वसामान्यांना सुद्धा एक प्रश्न पडलेला होता की राज्य सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 15 तारखेपर्यंत आपण लॉकडाऊन वाढवलेला आहे। एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अनलॉकची प्रक्रिया कशी असेल, कुठे काय असेल याची नियमावली अगदी 2 दिवसापूर्वी जाहीर झाली आहे। पण असं 2 दिवसात अचानक काय झालं की महाराष्ट्रात इतका मोठा निर्णय घेण्याचं परिस्थिती आली। ही दबक्या आवाजात चर्चा होती, पडद्यामागे नेमकं काय घडलेलं आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। विलास, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती झपाट्याने कमी झाल्याचं आपल्याला गेल्या आठवड्याभरात दिसून येतं। काल जर आपण पाहिलं तर साधारणतः राज्यभरामध्ये 15,000 रुग्ण जे आहेत ते काल नव्याने सापडले होते। कारण आपण जर पूर्वी कोरोनाच्या पिकावर जर पाहिलं तर जवळपास 70-75 हजार रुग्ण जे आहेत ते प्रत्येक दिवशी या ठिकाणी सापडलेले पाहायला मिळाले। कुठेतरी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येते आहे, जो रिकव्हरी रेट आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात बदलतो आहे। अशा परिस्थितीमध्ये कोरोना निवळतोय की काय अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आता बऱ्यापैकी दिसून येते। अशाच परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांचा मोठा रोष जो आहे तो समोर येताना देखील दिसतोय। कारण जवळपास महिनाभरापासून अनेक दुकानं जी आहेत ती बंद आहेत, अनेक व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे ठप्प आहेत। अशामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जर अनलॉक करायचं असेल तर त्याचं श्रेय कोण घेईल याची सर्वात मोठी लढाई जी आहे ती आज समोर येताना आपल्याला दिसते। कारण खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांचा आणि लोकांचा जो ज्याला आपण भूमिका किंवा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न जो झाला असला, कारण आम्ही देखील आश्चर्यचकित झालो होतो। कारण 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने नियमावली या ठिकाणी जाहीर केली आणि आज मदत पुनर्वसन मंत्री जे आहेत ते पत्रकार परिषद घेतात आणि पूर्ण अनलॉकची घोषणा करतात। ही कुठेतरी आश्चर्याची गोष्ट दुपारी देखील जाणवली होती आणि त्यावर शिक्कामोर्तब झाला। मुख्यमंत्री कार्यालयातून पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की आम्ही जे नियम या ठिकाणी दुपारी बैठक झाली त्या बैठकीचे नियम जे आहेत ते स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासून घेतो आहे आणि त्यांचा निर्णय आल्यानंतरच या ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। पण प्रफुल्ल, जेव्हा ते पत्रकार परिषद घेत होते, घोषणांवर घोषणा करत होते, तेव्हा त्यांच्या हातात काही कागद सुद्धा होते, ते सगळं वाचून दाखवत होते। याचा अर्थ काही ते जे निर्णय झालेले वाचून दाखवत होते, ज्या घोषणा करत होत्या, मग ते काय होतं? विलास, एक गोष्ट आहे की मदत पुनर्वसन मंत्री म्हणून राज्याचा अनेक लॉकडाऊनच्या संदर्भातली भूमिका आणि बैठका घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याच संदर्भातली बैठक जी आहे ती दुपारी देखील झाली आणि या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली की जर अनलॉक झाला तर काय करता येऊ शकतं। इथपर्यंतचा हे संवाद आणि येथपर्यंतचे जे नियम आहेत ते नियम करण्यात आले होते। पण खऱ्या अर्थानं ह्या बैठका झाल्यानंतर ते बैठका मुख्यमंत्र्यांकडे निर्णय दिले जातात आणि मुख्यमंत्री ते जाहीर करतात। कारण मुख्य सचिव एकूणच अनलॉकची जी ज्याला आपण म्हणतो SOP आहे ती जाहीर केली जाते। पण आता बैठक घेतली म्हणजेच हे नियम उद्यापासून लागू होतील अशा थाटामध्ये विजय वडेट्टीवारांनी ही घोषणा केली। खऱ्या अर्थाने ते मुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्य सचिवांकडे जाणं अपेक्षित होतं। ते आलेले आहेत, पत्रकार त्यांना प्रश्न विचारणारच स्वाभाविकपणे। आता नागपूर विमानतळावरची ही थेट दृश्य आहेत। विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणांच्या बद्दल आता पत्रकारांना जाणून घ्यायचंय की 1 तासात असं नेमकं काय झालं, ऐकूयात। जाहीर केलं सगळं पत्रकार परिषद घेऊन, मात्र सीएमओने परिपत्रक दिलेलं आहे की निर्णय कुठलेही झालेले नाही। गफलत कुठं होतंय? नाही, गफलत वगैरे काही नाही। SDMAने मीटिंगमध्ये बैठकीमध्ये 5 लेवल ठरवण्यात आले, त्याला तत्वतः या 5 लेवलला मान्यता दिलेली आहे। खरं तर लॉकडाऊन लादणं हे काही सरकारची जबाबदारी नाही किंवा सरकारचं कामही नाही। ज्या भागातील जनतेने सहकार्य केलेलं आहे त्या भागातील लॉकडाऊन या टप्प्याप्रमाणे कमी करायचा हा आपण धोरण ठरवलेला आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना याला तत्वतः मान्यता दिलेली आहे। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर हा निर्णय घेण्याचं ठरलेलं आहे। याला तत्वतः मान्यता आहे। यामध्ये पहिल्या लेवलमध्ये काही जिल्हे येतात, दुसऱ्या लेवलमध्ये काही जिल्हे येतात, तिसऱ्या लेवलमध्ये काही जिल्हे येतात आणि अशा 5 स्टेजमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचं याचा उद्या परवा हा निर्णय किंवा आता तत्वतः याला मान्यता मिळाली, परंतु
या संदर्भातलं अंतिम आदेश मुख्यमंत्री महोदय काढतील. विजयजी उद्यापासून अनलॉक अनलॉकचा विषय महाराष्ट्रासाठी नाही, अख्खा महाराष्ट्र उघडलेला नाही. ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी ठरवलेली आहे, त्याचे लेवल ठरवले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीनं या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करायचं हा निर्णय. 11 जिल्ह्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलं, पुन्हा तेच सांगतो आहे की हे 5 लेवलला तत्वता मान्यता मिळालेली आहे. या 5 लेवलच्या तत्वता मान्यता मिळाल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की ऑक्सिजन बेड हे जे निकष लावलेले आहेत त्या निकषामध्ये जे जिल्हे मोडतील त्याला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्याचा निर्णय झालेला आहे. सीएमओनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रश्नांची उत्तरं देता खरं तर अनेक प्रश्न कशी द्यावी त्याची उत्तरं हे कळत नसावं कदाचित, पण त्यांनी आता सांगितलं की निर्णयांना तत्वतः मंजुरी मिळालेली आहे. पण पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की उद्यापासून महाराष्ट्र अनलॉक होतोय, महाराष्ट्रातले 18 जिल्हे पूर्णपणे अनलॉक होत आहेत. पण आता मात्र सीएमओच्या निर्णयाच्या नंतर त्यांना बॅकफूटवर जावं लागतंय. आणि विजय वडेट्टीवार यांनी आता असं सांगितलं की निर्णयांना तत्वतः मान्यता मिळालेली आहे, अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. पण त्यांनी बिटवीन द लाईन्स एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे राज्यातला लॉकडाऊन उठवला गेला पाहिजे, सरकार हे लॉकडाऊन घालण्यासाठी नाही असं सांगत कुठेतरी काँग्रेसची जी भूमिका आहे लॉकडाऊनच्या संदर्भातली ती या निमित्तानं समोर आलेली आहे का, की लॉकडाऊन नको ही काँग्रेसची भूमिका यातून समोर आली का? अनेक प्रश्न या सगळ्या गोंधळातून निर्माण झालेले आहेत. प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आता आपल्या सोबत आहे. प्रवीणजी, गेल्या 2 ते 3 तासांमध्ये जे काही या महाराष्ट्रामध्ये झालं, जो अभूतपूर्व गोंधळ दिसला तो कशामुळे आहे, त्याच्या मागचं कारण काय? नाही, एक लक्षात ठेवा, गेल्या 2-3 तासातच नाही, 1-1.5 वर्ष अशा प्रकारचा रोज गोंधळात गोंधळ या महाविकास आघाडी सरकारमध्ये दुर्दैवानं बघायला मिळतोय. आता आपण बघाल 2-3 तासामध्येच काय काय प्रकार झाले. एका बाजूला आपण बघाल की वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी अनलॉक करण्याचं जाहीर केलं, क्लिअर कट जाहीर केलं, बैठक घेतली. त्यानंतर आताच वडेट्टीवारांचं इथे आम्ही तत्वता मान्यता दिली, 5 टप्पे आहेत त्या टप्प्यांना मान्यता दिली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिली. आणि आता ते गोंधळलेले त्या ठिकाणी वाटतात. म्हणजे त्यांना अनलॉक करून त्या ठिकाणी श्रेय घ्यायचं होतं की का, हा एक मुद्दा. आणि त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलले होते नव्हते हा दुसरा मुद्दा एका बाजूला असताना राज्याच्या सीएमओनी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने लगेच वडेट्टीवारांना ओव्हरटेक करून त्या ठिकाणी अशा प्रकारचे निर्बंधच उठवले नाहीत असं सांगण्याची घाई करणं म्हणजे या सरकारमध्ये काय गोंधळ चाललाय आणि तो अभूतपूर्व कशा पद्धतीने आहे हे आज पुन्हा एकदा या ठिकाणी. पण प्रवीणजी, या सगळ्यातून सर्वसामान्यांच्या भावनांचं काय? जो सर्वसामान्य माणूस आज वाट पाहतोय त्याला कुठेतरी दिलासा वाटला, त्याच्या भावनांचं काय? सर्वसामान्यांच्या भावनाचं या ठिकाणी सरकारला पडलेलं नाही. मला वाटतं विजय वडेट्टीवारांनी पण घाई एवढ्यासाठी केली असेल की आज व्यापाऱ्यांची शिष्टमंडळ येत आहेत, उद्योजकांची येत आहेत, व्यवसायाची येत आहेत, ते कर्जबाजारी झालेत, आज त्या ठिकाणी त्यांचे धंदे बंद आहेत, त्याच्यावर कामगार त्या ठिकाणी आज उपासमारीनं मरतायत. आणि या परिस्थितीमध्ये अनलॉक व्हावं अशी महाराष्ट्रातली सार्वत्रिक भावना आहे. अर्थात हे करत असताना आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी, नियम पाळावेत, जे कशा पद्धतीने निर्बंध उठवावे, या सगळ्या गोष्टीला कबुली आहे. पण मग यातून मतभेद सुद्धा समोर आले 3 पक्षांमधले लॉकडाऊन अनलॉक करण्याबद्दलचे. आपण बघाल की संकटाच्या काळामध्ये तरी कमीत कमी 3 पक्षांमध्ये एकवाक्यता असायला हवी होती. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी तशा प्रकारचा समन्वय सुद्धा या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे आपण समजू शकतो सत्तेमध्ये मतभेद होतात वेगवेगळ्या विषयावरून, पण आज कोरोनाचं संकट असताना निर्णय घेत असताना जर तिथल्या तिथे एकमेकांना आपण जर कुरघोडी करणार असू तर महाराष्ट्राच्या समोर खरं एक वेगळं चित्र जातं. अभूतपूर्व गोंधळाचं चित्र आज या संपूर्ण घटनाक्रमाच्या नंतर गेलेलं आहे आणि हे सावरण्याचा प्रयत्न आता निश्चितपणे होईल. पण महाराष्ट्रातल्या त्या 18 जिल्ह्यातल्या जनतेची मात्र निराशा झाली आहे, हे नक्की. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेच्या बद्दल. आणि यासोबत
मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.